नमस्कार. मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन इथं आयोजित राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेत केंद्र राज्य संबंधांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला. राज्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 5,000हून अधिक जणांना पशुधनासह सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगलीत आयर्विन पूल आणि मिरज या दोन्ही ठिकाणी कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसामुळे मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या नवेगाव बांध ते गोठणगाव या मार्गाच्या नाल्यावरचे पूल कोसळल्यानं जवळपास 10 गावांचा संपर्क तुटला आहे. अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा काल 80% पोहोचल्यानं धरणाची 4 दारं अंशतः उघडली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला. तिरंदाजीत अंकिता भगत आणि धीरज बोमदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा 5-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. यंदा 2 कांस्यपदकांवर नाव कोरणारी नेमबाज मनू भाकर 25 मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 885 अंकांची घसरण झाली आणि तो 80,982 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 293 अंकांची घसरण नोंदवत 24,718 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.